नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 आजपर्यंत कुठल्याही दुष्ट प्रवृत्तीची टाप नव्हती या वाड्याकडे नजर वळवायची. म्हणजे आता भुताटकी नाही तर काय दुसरं मग म्हणायचं आता आई वहिनी? तू हा अभ्यास सुलेखासाठी गेल्या जन्मात वाड्यात जाणारी गोदा या जन्मात पुन्हा वाड्यातच सापडली. निखिलला संपवण्याआधीपासून प्रत्येक वेळी मांजरीसारखी आडवी आली ती. काय झालं काय गं? त्या प्रियाची 100 भरलीये सोपान. म्हणजे काय करणार आहेस तू? जे इंदुमतीनी करायला हवं होतं, पण ती संधीची वाट बघत बसली आणि म्हणूनच पुन्हा जन्म घ्यावा लागला तिला. पण आता या जन्मात संधीची वाट बघणं नाही. शास्त्राला संपवायची प्रत्येक संधी आता इंदुमती ओरबाडून घेईल आणि तेच होणार. म्हणजे मधुच्या पोरीला तू माझ्या शक्तीचा वेध घ्यायला निघालीये ती. मग तिला प्रात्यक्षिक दाखवायला नको? हा परे इंदे, काय करशील तर सांभाळ. तू दिल्यासारखं सोबत असतो तिच्या. 80 तिथे 85. तुझा दिनू जर का मध्ये आला तर त्यालाही संपवून टाकायचं. तो जगला म्हणून इंदुमतीला पुन्हा जन्म घ्यावा लागलाय सोपान. आज ही चूक सुद्धा सुधारून टाकू. पण त्याआधी प्रिया, आजची रात्र तिची शेवटची रात्र. काय आहे प्रियाताई? किती घाबरलो ना मी. आणि तू इथे काय करतेस? अरे मी बघायला आली आहे. काय? विष्णू काका किती धीटपणे शोधाशोध करतोय वाड्यातल्या बाईच्या भूताची. भूत भूत म्हणून मला परत परत का घाबरवतेस तू? काय अगं अगं, सगळ्या देवांची नावं घेऊन झाली तरी मनातली भीती काय जात नाही माझ्या. तू आवाज ऐकलास? काहीतरी पडल्याचा ना? म्हणजे इथे भूत आहे. तरी मी मालकाला सांगतो की इथे भूत आहे म्हणून, पण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. आता तू स्वतःच्या कानाने ऐकलंस ना आवाज? हो ऐकला, पण लगेच भूतच आहे अशा निष्कर्षापर्यंत जायची गरज आहे का विष्णू काका? एखादं मांजर असू शकतं ना. मांजर? हे बघ विष्णू काका, कम ऑन, बी ब्रेव. ओके, बी ब्रेव म्हणजे? ब्रेव म्हणजे धीट हो, धीट.
आता मी ससा असं म्हटलं तरी घाबरणार आहेस का तू? नाही ना? चल आपण बघूया कुठनं आवाज आला. ये बघूया कुठनं आवाज आला. ये चल बघूया आवाज कुठनं आला. चल घाबरू नको ये. विष्णू काका चल रे. अगं पण इकडे काय नाही आहे बघायला आता. नको का पण एकदा? अगं पण ह्या बाजूला काय नाही सांगतो तरी तू कशाला पण इकडे आलीस? बाप रे विष्णू काका हा कसली खोली आहे रे ही? अगं ही अडगळीची खोली आहे. हल्लीच आम्ही केलं ना वाड्याचं डागडुजी, तेव्हा सगळं सामान इथे आणून टाकलं अडगळीचं. ये चल, आत जाऊन बघू. चल आता तू चल कशाला काय? आत जातेस? अरे आत बघायला नको का कुठून आवाज आला? का पण? अगं पण काय आहे इथे? ये रे हा? अगं तुला काहीतरी लागलं पिगलं तर इथे विष्णू काका ये बघू. तू तू माझा हात सांभाळून धर. चल बघू. खाली पायाखाली बघ, पायाखाली बघ. हा. काही नाही काही नाही काही नाही. हळू चल. इथनं आवाज आला. हा? इथनं आवाज आला असेल. इथनं इथनं मला इथे तर सगळं व्यवस्थित आहे. कोण दिसत तर नाही. एक मिनिट विष्णू काका हा हा दरवाजा बंद मग तो बंदच असतो. नाही रे हा उघडा होता मगाशी. काय सांगते? म्हणजे कोणीतरी असलं पाहिजे इथे आतमध्ये. जगाचा उघडा असेल. विष्णू काका घाबरू नको रे तू आणि मला घाबरवू नको. थांब नको आपण इथनं जाऊन बघूया. अगं जाऊ ते मरू दे ना. विष्णू काका चल ना बघितल्याशिवाय कळेल का आपल्याला. कशाला तुझ्याकडे एवढी हिंमत कुठून येते? खालनं बघून ये. ये हळू. काय मालक आलात काय आणि लगेच निघालात पण? या वाड्यात भूत बघायला आलो होतो, पण ते काही दिसलं नाही बुवा. मालक जोडे काढा आणि मारा मला आता. मला तुझं कौतुकही करायचं आहे हो. कौतुक कशासाठी? चांगली केलीस वाड्याची डागडुजी आणि रंगरंगोटीही. मला आधी थोडी भीती वाटत होती. म्हटलं विष्णू ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो की नाही, पण व्यवस्थित पार पाडलीस हो. आता यातला तुला तज्ञ म्हणायला हरकत नाही. मालक तुम्ही मला लाजवताय. अहो तुमच्या हाताखालीच मी हे सगळं शिकलो ना, मग मला कसला मोठेपणा देताय? साम्य आहे तुझ्यात आणि एकलव्यात. एकलव्य? मी तुला काहीही शिकवलं नाही, तरीही केवळ निरीक्षण शक्तीवर हे सगळं तू केलंस. ते महत्वाचं नाही का विष्णू? मालक आता माझी स्तुती बस झाली. पण मी एक गोष्ट ठरवून टाकली आहे. काय मालक? माझ्या अनुपस्थितीत या वाड्याबद्दलचे सगळे निर्णय तू स्वतंत्रपणे घ्यायचेस. मालक? हो. अरे हा वाडा बोलतो माझ्याशी. काल मला म्हणाला, दिनू आता माझी काळजी करू नकोस हो, स्वतःची काळजी घे. माझी काळजी करायला विष्णोपंत आहेत इथे. असो. श्रीराम श्रीराम श्रीराम. ओम भूर्भुवः स्वः. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. विष्णोपंत, हा मालक. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला वाड्यात दिसलेलं ते भूत. मालक चुकलो म्हणालो ना एकदा. नाही विष्णू, तुझं बरोबर होतं. म्हणजे मालक? नाही, या वाड्यात कुणी अज्ञात व्यक्ती किंवा भूत नसेल कदाचित, पण एक विघातक शक्ती नक्कीच होती. विघातक शक्ती? बोलताय काय मालक तुम्ही?
काल माझ्या स्वप्नात पार्वती वहिनी आली होती आणि महत्वाचं म्हणजे ती शुभ्राच्या रूपात आली होती. शुभ्राच्या रूपात? म्हणाली, हे गंडांतर वाड्यावर नव्हतं, बाहुलीवर होतं, जे थोपवलं गेलं. बाहुलीवरती गंडांतर? म्हणजे मालक, तुम्हाला तसं काही जाणवलं का? नाही विष्णू, ही या वाड्याची पार्वती वहिनीची पुण्याई आहे, ज्यामुळे जाणवलं नाही. आणि त्याचा ठोस पुरावा म्हणजे आपल्या वाड्यात असलेली पार्वती वहिनीची तस्वीर. विष्णू, ती तस्वीर, तिची काच तडकली आहे. ती पुन्हा नीट दुरुस्त करून घे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पार्वती वहिनीची तस्वीर जोपर्यंत वाड्यात आहे तोपर्यंत या वाड्याला किंवा आपल्या कुणालाच कुठलीही हानी पोचणार नाही. कुठलंही गंडांतर ती स्वतःवर घेईल, हे नीट लक्षात ठेव विष्णू. हो मग. आजोबा चला लवकर, टॅक्सी आली. थांब ग. आलो बाहुली, आलो. येतो विष्णू. मालक नमस्कार करतो. श्रीराम श्रीराम. हाय बाबा. हाय. मग काय तुमची वाचक चळवळ काय म्हणते? मस्त. आणि तुमची वाडा सहल काय म्हणते? वाडा सहल पण मस्त. बाबा मी आता ना तोच विचार करत होते की वाड्यात गेलं ना की असं काहीतरी वेगळंच फिलिंग येतं. म्हणजे आपण किती क्वचित जातो खरं वाड्यावर, पण त्या वास्तूतच आपलेपण आहे बाबा. अगं तुम्ही क्वचित जाता, माझं अख्खं लहानपण त्या वाड्यामध्ये गेलंय. तर मी खरं सांगतो, अजूनही त्या वाड्यामध्ये मी असं कधी शांतपणे जाऊन बसलो ना, अरे माझ्या डोळ्यासमोरून नुसता आठवणींचा असा अल्बमच्या अल्बम सरकतो, ब्लॅक अँड व्हाईट. क्या बात आहे बाबा. खरंच हो. पण लहानपणी तुम्हाला काय प्राऊड फील होत असेल ना की येस आम्ही वाड्यात राहतो. अगं लहानपणी काय, मला अजून सुद्धा प्राऊड फील. काय प्राऊड फील काय ग? मला अजूनही अभिमान वाटतो की येस मी वाड्यामध्ये राहतो. मग विष्णूची भूताटकी सापडली गेली त्या वाड्यामध्ये. भूताटकी सॉलिड किस्सा झाला. काय झालं? आजोबा चिडले. एवढे चिडले होते आजोबा की मी त्यांना इतकं चिडलेलं कधीच पाहिलेलं नाहीये. बाबा विष्णूवर चिडले? हो. त्याची भूत या गोष्टीवरून त्यांनी इतकी खरडपट्टी काढली ना की आता विष्णू काका समोर खरंच भूत आलं ना तरी आजोबांना घाबरेल पण भूताला नाही घाबरणार. दिस इज गुड, व्हेरी गुड. चल म्हणजे थोडक्यात तुझी वाडा सहल ही सार्थकी लागली. बाबा फक्त मला एक गोष्ट जाणवली जी मी आजोबांना सुद्धा नाही सांगितली. तुलाही काही दिसलं? नाही दिसलं नाही, पण मी झोपायला गेले तेव्हापासून ते मध्येच मला कधीतरी जाग आली तोपर्यंत मला सतत जाणवत होतं की कोणीतरी माझ्यावर पाळत ठेवू नये. आणि म्हणून मी बाहेर येऊन पाहिलं तर सोपान काका माझ्या रूमच्या बाहेर काहीतरी करत बसले होते. सोपान काकांना झोप येत नाही रात्री, म्हणून ते रात्रभर वाड्यामध्ये येर जरा घालत बसतात, दुसरं काही नाही. मलाही असं वाटलं, मला वाटलं कदाचित त्यांना मला काहीतरी विचारायचं असेल म्हणून ते थांबले असतील. म्हणून मी त्यांच्या मागोमाग गेले तर ते अचानक थांबले. बोलले काहीच नाहीत माझ्याशी, पण बाबा त्यांनी माझ्याकडे असं काही पाहिलं ना
जसं काही मी काहीतरी चूक करते. मग मग मी म्हटलं जाऊ दे ना, काय त्यांना वाटत असेल किंवा नसेल त्यांना काही विचारायचं मला. मग मी परत जाऊन झोपले. सोपान काकांचं वय झालंय म्हणून आपल्याला त्यांचं वागणं कधी कधी विचित्र वाटतं. तसं काही नसतं. अगं आम्ही लहान असल्यापासून त्यांच्या मनामध्ये काय चाललंय आम्हाला कधीही कळलं नाही. बाबा मला आणखीन एक गोष्ट जाणवली. सकाळी पार्वती आजीच्या फोटोची फ्रेम तडकलेली होती. म्हणजे तशी ती रात्री होती का हे मला आठवत नाहीये. मला प्रश्न पडलाय की याचा संबंध सुपर नॅचरल पॉवरशी जोडू नकोस. नाही तसं नाही. नाही मी सांगतो तसंच आहे. जस्ट लिसन. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता काय आहे, गणपती आलेत आणि यू बिंग अन आर्टिस्ट मखर सजवायची जबाबदारी तुझी आहे. हो. सो कॉन्सन्ट्रेट देअर. हो करते तयारी. अरे हो राजा, पण घरचा गणपती आहे ना आपला. पण मग अशा वेळी शुभ्रा एकटी अरे मला मान्य आहे, मी काही तुला तयारीला बोलवत नाही, पण पूजेला तरी येशील की नाही? कोण आहे? हा मग अरे माहिती आहे मला तुला धोका आहे. आधी आहे का? मला द्या ना. बर अरे मी बोलते त्याच्याशी, द्या. ओके. अहो मला बोलायचं म्हटलं ना. अगं आता त्यांनी कट केलं, मी काय करू? काय म्हणत होता? मी त्याला म्हटलं तू गणपतीला ये म्हणून. तो काय म्हणाला मग? तो म्हणाला की प्रयत्न करतो म्हणून. झालं म्हणजे काही तो येत नाही. बस काय? एक मिनिट बस जरा. नको, मी बरी आहे उभी. बोला. अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं, 2 मिनिटं बस ना इथे. बस. काय कसलं मिशन करतोय कोणास ठाऊक. काय झालंय सकाळपासून? कुठे काय? अगं सकाळपासून तू चिडचिड 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 करतेयस. तुला काही भांडण झालंय का कोणाशी? कुसुमशी वाजलंय का? प्रियाशी भांडलीस का? नाही हो. आपण सगळे गणपतीची तयारी करतोय, पण तुला काही वेगळा सूर लागलाय. स्वप्नीलची आठवण आहे का कोणाला? मी सारखी सगळ्यांकडे त्याची चौकशी करते, एक जण काही मला धड उत्तर देत नाही. सारखी उडवा उडवीची उत्तर. तो गेलाय प्रोजेक्टसाठी कळलं, पण घरी एक फोन का नाही केलाय त्याने? कोणाला आहे त्याची काळजी? मी काय एकटीने मक्ता घेतलाय सगळ्यांची काळजी करण्याचा? वसुधा, आणि हे बघा, तू काळजी करू नकोस हे तुम्ही मला सांगू नका. घरातला माणूस बाहेर गेला की ते घरी सुखरूप परत येईपर्यंत माझं कशातही लक्ष लागत नाही. स्वभाव आहे तो माझा. अगं मी कुठे नाही म्हणतोय, माझं फक्त एवढंच म्हणणं की तू जरा शांत हो ना. मी आत्ता आधीला फोन केला होता ना, तोही तेच म्हणत होता. काय? स्वप्नील कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी मुंबईच्या बाहेर गेलाय आणि त्या गावामध्ये रेंज येत नाही आणि त्याला कल्पना आहे की तू रागावशील, म्हणून त्याने आधीला फोन करून सांगितलं की बाबा इथे रेंज येत नाही, आईला कळव. इज फुल्ली फिट अँड फाईन. प्रोजेक्ट संपलं की येणार तो इथे, कळलं? हे तुम्ही मला खरं सांगताय नक्की? आता मी खोटं कशाला बोलू? तसं असेल तर ठीक आहे, पण आधीला फोन केला म्हणजे आपण सुटलो असं समजू नको म्हणावं. येऊ दे, स्वप्नीला चांगली खरडपट्टी काढते. जरूर काढ, पण आत्ता आधी शांत हो. नाही, मी विचारत होतो की घरामध्ये बेत काय, कोणीतरी सांगेल का मला? त्यांना मला नका विचारू, वंसन आणि प्रियाला विचार. का त्या दोघी करणार बेत? होय, दोघींनाही यंदा मोदक करायचे. म्हटलं छान, आणि चक्क दोघी मिळून करायला तयार झाल्या. म्हटलं करा, काही लढाई होऊ नये म्हणजे मिळवली. दिस इज गुड. चांगली बातमी आहे. मलाही आश्चर्यच वाटलं. अगं मी तुला म्हटलं होतं ना, या वेळचा गणपती काहीतरी चांगली बातमी घेऊन येणार. आला म्हणजे स्वप्नीलचा पत्ता लागला.
आधीचंही मिशन लवकर संपवून तो घरी येईल आणि घरातली 2 टोकं प्रिया आणि हुसूम हे दोघं एकत्र झाली, याच्यापेक्षा आणखी चांगली बातमी काय असू शकते? यावेळचा गणपती आणखीन कुठल्या कुठल्या नवीन बातम्या देणार आहे, मला उत्सुकताच लागून राहिली. मला जर कोणी विचारलं ना की बाबा रे सुख म्हणजे काय, तर मी सांगेन की बाबा दिस इज व्हॉट इज सुख. गणपतीची आरस करायची म्हणून त्या मकराची जबाबदारी मी त्या आपले घरातले आर्टिस्ट आहेत ना त्यांच्यावर दिली. ते आर्टिस्ट कुठे आहेत? सध्या त्यांचं वाचन चालू आहे. व्हेरी गुड, म्हणजे मखर झाली आपली. अहो तुम्ही तिला मदत करणार होतात ना. अगं हो, पण ती मला नको म्हणाली. मी सगळ्यांना मदत करायला तयार असतो, मी तुला सुद्धा मदत करायला तयार आहे. नको. बा